नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण एकदम चवदार अशी आणि उपवासाची काकडी आणि दहीपासूनची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी आपण काकडी घेऊन त्याचे पूर्ण साल काढलेले आहे। तसं पटकन आपण साल काढून घेऊया आणि पूर्ण काकडीचं साल काढून घेतल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित त्याला कापून खीस करून घ्यायचं आहे। तर काकडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे त्यामध्ये पाणी जास्त असतं। तर अशा प्रकारे आपण हे कापून घ्यायचं आणि एकदम चवदार अशी आपल्याला चटणी बनवायची, जे काकडीच्या खीसपासून आणि दह्यापासून बनवणार आहोत, जे की आपण उपवासासाठी कुठल्याही प्रकारच्या जसं साबुदाणा वडा असेल, साबुदाणा खिचडी असेल त्यासोबत आपण खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण काकडीचं जे पाणी आहे ते काढून घेऊन एका प्लेटमध्ये कोटी करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला मिरची घ्यायची, मिरची जसं बारीक बारीक आपण कापून घ्यायची, त्यामध्ये आपल्याला मिरची घालायची, ज्यामुळे एकदम व्यवस्थित चवीला चांगली आणि एकदम मस्त अशी उपवासाची चटणी आपली तयार होणार आहे। तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये सगळी जी ही मिरची आहे हिरवी ती आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर दही घालूया। दही घालून त्यामध्ये आपण थोडीशी साखर पण टाकूया, तशी एक चमचाभर आपण साखर टाकूया। त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ पण घालायचं आहे। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पटकन बनणारी ही चटणी आहे। तशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आणि पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर आपण साबुदाणा वडा असेल किंवा खिचडी असेल त्यासोबतही खाऊ शकतो। अशी व्यवस्थित थोडा वेळ शांत होऊ द्यायची, त्यानंतर आपण फ्रीजमध्ये पण हिला ठेवू शकतो आणि खाऊ शकतो। अशा प्रकारे ही साबुदाणा वड्यासोबत आपण अशी एकदम चविष्ट अशी चटणी आपण खाऊ शकतो। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग।